हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मक्यापासून आपण पदार्थ बनवतो। तर मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। मी हे 2 कप मका घेतलेला आहे। कॉर्न्स आहे ते बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण याला ग्राइंड जारला लावून जाडसर पेस्ट करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ग्राइंड जारला लावून घेते। याची जाडसर भरड करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भरड करून घेतलेली आहे। मी हे 2 कप कॉर्न्स घेतले होते। आता यामध्ये घालणार आहोत हे 1 हिरवी मिरची, लसूण आणि आले। 1 इंच आले घेतलेले आहे। अर्धा पाकळ्या लसूण घेतलेला आहे। आता हे यामध्ये घालून घेऊया, मिक्स करूया। आता यात काही बेसिकचे मसाले जातील। तर त्यासाठी 1 घरगुती लाल तिखट घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, काळी मिरी घेतलेली आहे, धना पावडर 1 चमचा, 1 छोटा चमचा जिरा पावडर, छोटा चमचा सोप पावडर आणि पाव चमचा हळद पावडर हे यात घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। हे आपण न तळता बनवणार आहोत, आपे पॅनमध्ये बनवणार आहोत। तर अशा प्रकारे मी कॉर्नचे आता यात घालणार आहोत 1 टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला, 2 शिमला मिर्च बारीक चिरलेली, कोथिंबीर मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे। आता यात घालूया अर्धा कप रवा, मिक्स करूया। आणि अर्धा कप बेसन घालूया। मिक्स करून घेऊया। कॉर्नचे बॉल बनवत आहोत। तर त्यासाठी मी न तळता आपे पॅनमध्ये बनवणार आहे। अशा प्रकारे मी मिक्स केलेले आहे। आता आपण याला 10 मिनिटाची रेस्ट देऊया आणि नंतर पुढची तयारी करूयात। बघा तर फ्रेंड्स, आपले 10 मिनिटे होऊन गेलेली आहेत। आता आपण चेक करूयात, मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपण चांगले एकजीव करून घ्यायचे आहे की मसाले आपले सर्व एकत्र होतील। अशा प्रकारे मी एकत्र करून घेतलेले आहे। आता एकीकडे मी आपे पॅन ठेवलेला आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे मी आपे पॅन ठेवलेला आहे। यामध्ये हलके हलके आपल्याला थोडेसे तेल घालायचे आहे, जास्त तेल घालायचे नाही, कारण काही ना
तळलेले पदार्थ आवडत नाहीत, त्यामुळे आपण हे आपल्या पॅनमध्ये बनवत आहोत. अशा प्रकारे आता आपण एक एक बॉल आपल्याला घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व घालून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व खाणे भरून घेतलेली आहे. आता हे आपण चांगल्या प्रकारे एक बाजू भाजली की मग उलटावूयात. अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 मिनिट लागतील हे शेकण्यासाठी. लो फ्लेमवर शेकायचे आहे, नाहीतर ते जळतील. अशा प्रकारे आपण भाजून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे एक बाजू शेकलेली आहे. आता मी हे उलटवत आहे. अशा प्रकारे आपल्याला उलटायचे आहे. हलक्या हाताने काढायचे. अशा प्रकारे मी सर्व उलटावून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी उलटवलेले आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बॉल चांगले शेकून निघालेले आहे. काढून घेऊया. छानसे बनवून आपले तयार झालेले आहेत. बघू शकता आपण अशा प्रकारचे बिना तळता आपण अशा प्रकारे कॉर्नचे बॉल बनवलेले आहेत. आता दुसरे घालून घेऊया. पुन्हा आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे. थोडे थोडे घालायचे आहे. अशा प्रकारे सर्व खाण्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. आता आपण बॅटर घालून घेऊया. बॅटर पुन्हा मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व घालून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व बॉल भाजून झालेले आहे. खूप क्रिस्पी झालेले आहे आणि सुंदरही दिसत आहे. जसे सुंदर दिसत आहे तसेच खाण्यासाठी खूपच सुंदर लागत आहेत. अशा प्रकारे मला एका कमेंटमध्ये सांगितले होते की बिना फ्राय दाखव मला, तर मी त्यासाठी हे बिना फ्रायचे बनवलेले आहे. आणखीन काही रेसिपी सांगितल्या आहेत की ज्या बिना फ्राय बनवता येतील अशा प्रकारच्या, तर मी बनवणार आहे अशा प्रकारच्या खूप काही रेसिपी. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले बॉल तयार झालेले आहेत. तर आता याला काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व कॉर्न्स बॉल बनून तयार झालेले आहे. खूप सुंदर लागत आहे. ते मी खाऊन बघितलेले आहे. अशा प्रकारचे हे बॉल, याचे कॉम्बिनेशन आहे शेजवान चटणी आणि आपली ग्रीन पुदिना चटणी. ह्या चटण्यांमध्ये इतके अति सुंदर लागतात. तर तुम्ही करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल. अशा प्रकारचे मी कॉर्न्स बॉल बनवलेले आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन.
तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. तर थँक्यू.